चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एक माणूस अतिशय तळमळीनं चळवळ म्हणून चित्रकलेकडे बघत आलेला आहे आणि त्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून अहोरात्र त्यांनी कामही केलेलं आहे. असं एक नाव म्हणजे आपल्या सांगलीतले कला विश्वचे प्राचार्य बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील आणि माझी ओळख जवळजवळ 30 ते 35 वर्षांपासूनची आहे. मी महेश कराडकर, चतुरंग ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या फर्मचा मी एक संचालक आहे. त्याचबरोबर चतुरंग अन्वय नावाचा एक दिवाळी अंक आम्ही गेली 22-23 वर्ष सांगलीमधून प्रकाशित करत आहोत. त्याला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. तर अशा या पुरस्काराच्या कला विभागाची जबाबदारी बाळासाहेबांनी आम्हाला कशी पेलायची हे शिकवलं आणि अनेक पद्धतीनं त्यांनी सहकार्य केलं. त्यांच्यामुळं चतुरंग अन्वय दिवाळी अंक त्याचं मुखपृष्ठ जे आहे ते आम्ही महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातल्या अनेक मान्यवर चित्रकारांची चित्र त्यामध्ये मुखपृष्ठासाठी छापू शकलो. इतकंच नव्हे तर आतील जी व्यंगचित्र आहेत किंवा चित्र आहेत याच्यासाठीही बाळासाहेब मला खूप मदत करायचे. आमच्या ज्या जाणीवा आहेत या निर्मितीमधल्या त्या जाणीवा प्रगल्भ करण्यामध्ये आणि जास्तीत जास्त कलात्मक करण्यामध्ये बाळासाहेब आणि वैशाली पाटील या दाम्पत्यानं मला खूप ॲडव्हान्स केलेलं आहे असं मला वाटतं. आणि कलापुष्प नावाची जी संघटना आहे त्या संघटनेचा एक पायाभूत घटक आणि आजतागायत चित्रकला घराघरात पोचली पाहिजे. प्रत्येक मूल, प्रत्येक माणूस आणि प्रत्येक आपल्या देशातला नागरिक हा चित्रकलेच्या बाबतीत जाणकार झाला पाहिजे, जागृत झाला पाहिजे. इतकंच नव्हे तर सुशिक्षित झाला पाहिजे. यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केलेले आहेत. अनेक चांगले कार्यक्रम चित्रकलेच्या क्षेत्रातले, अनेक चांगले कलावंत, चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकार इतकंच नव्हे तर आदिवासी भागातलेही उत्कृष्ट लोक कलाकार या क्षेत्रातले त्यांनी या चळवळीमध्ये सांगलीकरांच्या समोर पेश केले आणि सांगलीकरांपुरतंच ते मर्यादित राहिलं नाही तर ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्राची करण्यामध्ये बाळासाहेबांनी प्रचंड खस्ता खाल्लेले आहेत. अतिशय आपण काय म्हणूया त्याला की तळमळीनं त्यांनी हा जगन्नाथाचा रथ चित्रकलेचा पुढे नेलेला आहे. तर अशा एका महान मित्राला आज या ठिकाणी शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होतोय की ते सेवानिवृत्त होत आहेत. गेली 35 वर्ष करत असलेल्या सेवेतून आज ते एक प्राचार्य म्हणून कला विश्वचे निवृत्त होत आहेत. आणि नंतर गौतम पाटील या दोघांनीही कलाविश्व सुरू करण्यामागची जी प्रेरणा आहे ती एक समाजामध्ये चित्रकलेबद्दलचं आणि अभिरुची आणि आपण काय म्हणूया त्याला की एक अभिजात कला म्हणून चित्रकलेचं जे स्थान आहे ते महाराष्ट्रात वाढवण्यामध्ये मोलाचं काम केलेलं आहे. तर या कलाविश्वचं प्राचार्य होणं, त्या महाविद्यालयातच शिकून पुढं त्याच महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत राहण्याची संधी बाळासाहेबांना मिळालेली आहे. हे त्यांच्या कर्तृत्वाचाच भाग आहे असं मला वाटतं. आणि त्यांना शुभेच्छा देताना मला आज पी.बी. पाटील सरांची आठवण येते. त्यांचे पुरोगामी विचार आणि कलासक्त त्यांचा दृष्टिकोन जो होता त्याचा एक पडछाया म्हणून बाळासाहेबांना एक आपण असं म्हणूया की प्रसाद त्यांच्या विचारांचा, त्यांच्या जाणीवांचा, पी.बी. सरांच्या
बाळासाहेबांमध्ये बघायला मिळतो आणि त्यांचं हे कार्य याही पुढे असंच चित्रकलेचं सुरू राहो. बाळासाहेबांच्या बद्दल मला एक तक्रार पण करायची आहे. स्वतःच्या चित्रकलेकडे त्यांनी भरपूर दुर्लक्ष केलेलं आहे. ते स्वतः चांगले व्यंगचित्रकार आहेत, चांगले चित्रकार आहेत आणि हे सगळं असताना सुद्धा आणि स्वतः चांगले कॅलिग्राफर सुद्धा आहेत. म्हणजे हस्ताक्षर तज्ञ म्हणून सुद्धा त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. तर असे 3-4 चित्रकलेतले गुण असलेला हा जातिवंत कलाकार आहे आणि त्यांनी आपलं काम याही पुढे जोमाने करत राहावं यासाठी मी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.